स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल, गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न. आजची तासिका ही आपली संख्या आणि संख्या पद्धती या घटकावरील संभाव्य प्रश्न म्हणजे मागील परीक्षेत आलेले प्रश्नांची ही तासिका आहे. मागील परीक्षेत जे प्रश्न आले होते ते आपण या तासिकेत घेत आहोत. पहिला प्रश्न आहे 5,84,356 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. पहिला प्रश्न काय आपल्यासाठी, 5,84,356 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत बेरीज किती, फरक नाही बेरीज. 5,84,356 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. तर ही संख्या दिलेली आहे. ही संख्या दिलेली आहे. इथं 5 कुठं आहे हो दादा. हे 5 हो का, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे. मग हा 5 कोणत्या स्थानी आहे. एकक दशक, दशक म्हणजे 10 दशक स्थानी आहे, म्हणून ह्याला काय करावं लागेल, 5 न गुणावं लागेल. आणि हा जो 5 आहे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष स्थानी आहे. मग ह्याची स्थानिक काम काय होईल, 5 गुणिले 1 लाख म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली 5 लाख आणि ह्याची काय झाली 50. या दोघाची बेरीज करायची. किंवा सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो, 5,84,356 स्थानिक किंमत काढा म्हणले, ह्याची आणि ह्याची काढा म्हणले. हे 5 समजा, ह्याला थोडंसं खाली घेऊ. हे 5 आणि हे 5. ह्या 5च्या पुढे किती अंक आहेत, एक अंक आहे म्हणून 1 शून्य द्या. या 5च्या पुढे 1 2 3 4 5 अंक आहेत. शेवटपर्यंत मोजायची किती आहेत, 5 आहेत. 1 2 3 4 5 झाली आहे दोघाची स्थानिक किंमत. मग बेरीज 5,50,000 हे 1 2 3 हे 5 आणि 0 5,50,000 या दोघाची बेरीज किती 5,50,000. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात. आपल्याला त्या OMR शीटमध्ये इथं आपल्याला नवोदयला ABCD असे पर्याय येतात. त्या डीला आपल्याला डीचं जे वर्तुळ आहे त्याला आपल्याला काळं करावं लागेल. वर्तुळ काळे करत ते वेळी काय करा, वर्तुळाच्या बाहेर येऊ देऊ नका. आलं लक्षात. चला, जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला, कारण की आपल्याकडे आता फक्त 29 दिवस राहिलेत नवोदयच्या परीक्षेला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या जिच्यात सर्व अंक भिन्न असतील अशा संख्यांचा फरक किती. काय म्हणते, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकीच लहानात लहान संख्या, ज्या संख्येमध्ये सर्व अंक काय असतील, भिन्न असतील, त्या संख्यांचा फरक किती. काय करू आपण, अगोदर 5 अंकी मोठी संख्या घेऊ. 1 2 3 4 5 आपल्याला माहित आहे ट्रिक. काय माहित आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणले की 5 वेळेस 9 बरोबर आहे. आणि हे 5 अंकी लहान संख्या घेऊ. आता 5 अंकी लहान संख्या घ्यायचं म्हणजे काय, किती अंकी लहान संख्या घ्यायचं म्हणजे सर्वप्रथम 1 लिहा. आपण काय करतो, 1 लिहितो. मग आता किती अंकी आहे, 5 अंकी. 5 अंकापैकी 1 अंक लिहिला, राहिले किती अंक, 4. राहिलेले अंक सगळे 0 देऊन टाका.
म्हणजे ही काय झाली 10,000. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणतंय, सर्व अंक भिन्न असतील. सर्व अंक भिन्न असतील म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आहे, म्हणजे सगळ्यात अगोदरचा अंक 9 हा सर्वात मोठा आहे तो घ्या. आता सगळे अंक भिन्न म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान घ्या. 8, 7, 6, 5 म्हणजे 98,765 ही काय झाली. मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या ही 1, त्याच्यानंतर 0, 2, 3, 4 10,234 ही लहानात लहान संख्या. या दोघाची बेरीज करा. ह्याच्यामध्ये 10,234 मिसळा, बेरीज करा. आपल्याला बेरीज म्हणले, सॉरी यातील फरक म्हणले, फरक म्हणलेला आहे. काय म्हणले, फरक करायचं, काढायचंय. 5 मधून 4 गेले, किती राहिले, 1 राहिले. 6 मधून 3 गेले, 3 राहिले. 7 मधून 2 गेले, 5 राहिले. 8 मधून 0 गेले, 8. 9 मधून 1 गेला, 8 म्हणजे उत्तर काय येईल, 88,531. उत्तर काय येईल, 88,531. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 88,531 पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. फुटाणे, तिडके, तौर, नजिमा, पाटील, घाटाळ, मोरे, तुळे. 88,531 पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढचा प्रश्न, सर्व अंक भिन्न असलेली 4 अंकी लहानात लहान संख्या जिच्यात 9 हा अंक दशक स्थानी असेल. पहा, सर्व अंक भिन्न असलेली 4 अंकी लहानात लहान संख्या. मग अगोदर काय करायचं, अशा वेळेस लहानात लहान संख्या किती, 4 अंकी. मग हे 4 अंकी लहानात लहान संख्या, आपण ह्याला काय करू, लहान संख्या असं घेऊ. लहानात लहान तेवढं लिहित बसण्यापेक्षा किती, 4 अंकी. मग आत्ताच आपण पाहिलेला 1 लिहा, लहान संख्या आहे म्हणून 1 लिहा. राहिले किती अंक, 4 अंकापैकी 1 लिहिला, राहिले 3 अंक. मग राहिलेले अंक सगळे 0 देऊन टाका. किती आली ही 4 अंकी लहान संख्या. हो, 1,000 बरोबर आहे. किती, 1,000. मग आता ही काय, 1,000 ही आपली लहान संख्या आली. पुढं काय म्हणते, सर्व अंक भिन्न असलेली लहानात लहान. म्हणजे सर्व अंक भिन्न म्हणजे लहान घ्यायचे, म्हणजे अगोदर आपल्याला 0 घेता येत नाही. ही 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 2 आणि 3 हे सर्व अंक भिन्न असलेली संख्या झाली. पण पुढं आणखी प्रश्नामध्ये एक 8 टाकलेली आहे. का 8 टाकले, जिच्यात 9 हा अंक दशक स्थानी असावा. 9 हा अंक कुठं असावा, दशक स्थानी असावा. लहान घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपण काय करू आता, हे दशक स्थानी घ्यायचे म्हणजे 1092 म्हणजे 1,092. 9 दशक स्थानी 9 एक अंक ह्याच्यात घालायचा आहे, म्हणून आपण एक पुढचा अंक कट केला आणि इथं 2 दशक स्थानी 9 लिहिला. 1,092 पर्याय क्रमांक किती आलं उत्तर, 2 हे उत्तर आलं. आलं का लक्षात. किंवा आपल्याला हे सर्व करण्यापेक्षा पर्यायाकडे जर पाहिलं तर आपल्याला काय म्हणते, सर्व अंक भिन्न 1,2,9,0 1,0,9,2 2,0,9,1 2,1,9 सर्व अंक भिन्न आहे चारी पर्यायातल्या संख्यांचे. पुढं काय म्हणतंय, 9 अंक दशक स्थानी आहे, इथं 9 दशक आहे, इथं 9 दशक स्थानी आहे, इथं आहे. चारी संख्येमध्ये 9 हा अंक दशक स्थानी आहे. चला मग आता उत्तर शोधायचं कसं, ह्याच्यातली लहान असलेली घ्या ना. लहानात लहान म्हणले हे 1,290, हे 2,000 आहे, हे 2,000 आहे. हे 2,000 वाले तर येणारच नाहीत. मग 1,200 आणि ही 1,000 आहे, मग ही येणार नाही. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल.
आलं लक्षात? कळालं का? काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही. जान्हवी राऊत, अनुष्का शेख, मंदाडे, सावंत राऊत, तुळे, जायभाई मस्के, पगारे, यादव, श्री श्रावणी, नरखेडकर, फुटाणे, तिडके, अभिजित, आशिष. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 5,1 व 6 या अंकापैकी कोणतेही दोन अंक जास्तीत जास्त वेळा वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? काय म्हणते बघा, 5, 1, 6 या अंकापैकी 5, 1 आणि 6 या अंकापैकी कोणतेही दोन अंक जास्तीत जास्त वेळा वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? कोणतेही दोन अंक जास्तीत जास्त वेळा वापरायचे आपल्याला. मग आता या ठिकाणी काय आहे? तर लहानात लहान संख्या म्हणले. मग आता दिलेल्या पर्यायापैकी लहान संख्या कोणती आहे? ही 51,000 आहे, ही येणार नाही. ही 11,000 आहे, 11,000 आहे, 11,000 आहे. बरोबर आहे. पर्यायावरून आपण शोधू. हे 11,500 आहे, हे 11,500 आणि हे 11,600 आहे. ही 11,500 वाल्या दोन, ही 600 वाली मोठी आहे. आता ह्या दोन संख्या राहिल्या. दोन्हीपैकी काय येईल? 11,565 आणि 11,556 ही लहान आहे. मग लहान संख्या मिळाली आपल्याला. पुढं काय म्हणते त्यानं? हे अंक कोणतेही दोन अंक जास्तीत जास्त वेळा वापरून 5 अंकी लहानात. दोन अंक जास्तीत जास्त वेळा वापरले. हे 11 आणि हे 1 2 वेळा आणि 5 5 डबल वापरले. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 11,556. 11,556 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. मोहित, चेतन, रणदिवे, अभिजित, गोरे, तुळे, घायाळ, कोकरे, अनुष्का, फुटाणे, मोरे, तुळे, श्रावणी, अभिजित, गोविंद, काळे पाटील, तुळे, कानवटे, समयक, धबाडे, जोंधळे, जोगदंडे. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? खालीलपैकी सर्वात लहान संख्या शोधायची. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्यायाकडे जर पाहिलं तर सगळे पर्याय 7,000चे आहेत. 7,000, 7,000, 7,000. त्याच्यानंतर शतक स्थानी पहा. इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 9 आहे, इथं 5 आहे. म्हणजे 1 असलेला सर्वात लहान 7,130. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 7,130 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. चला, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 6 अंकी लहानात लहान संख्या व 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? 6 अंकी लहानात लहान संख्या व 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? प्रश्न काय बघा. 6 अंकी लहानात लहान संख्या. आता लहान संख्या कोणतीही लहानात लहान संख्या आपल्याला कशी लिहितो आपण? एकदम सोपी आयडिया. 6 अंकी लहानात लहान संख्या.
6 अंकी लहानात लहान संख्या. अगोदर आपण काय करतो, लहानात लहान संख्या लिहायचं म्हणजे 1 लिहितो अगोदर. मग आता किती अंकी विचारले, 6 अंकी. मग आता 6 अंकापैकी 1 अंक लिहिला, राहिले किती अंक, 5 अंक. मग 5 शून्य देऊन टाका, म्हणजे 6 अंकी लहानात लहान संख्या 1,00,000 झाली. 6 अंकी लहानात लहान संख्या काय झाली, 1,00,000 झाली. बरोबर आहे. आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग आता मोठ्यात मोठी संख्या कसं लिहितो आपण, आता हे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी संख्या लिहायची आपल्याला, कसं लिहितो आपण, 9 पासून सुरुवात करतो. मग किती अंकी विचारले, 4 अंकी. मग 4 वेळेस 9, 1 2 3 4. 5 अंकी विचारलं, 5 वेळेस 9. मोठ्यात मोठी संख्या लिहिताना जेवढे अंकी विचारले तेवढे 9 लिहून टाका. 7 अंकी मोठ्यात मोठी विचारलं, 7 वेळेस 9 लिहा. 2 अंकी विचारलं, 2 वेळेस 9 लिहा. पाठ करत बसायचं नाही, लक्षात ठेवायचं कसं लिहायचं ते. फरक विचारलं इथं दादा, म्हणजे ही 1,00,000 लहानात लहान 6 अंकी संख्या 1,00,000 वजा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999. मग काय येईल, समजा 1,00,000तून 9,999 म्हणजे 10,000 धरा. 90,000, 90,000तून 1 ऍड करा, 90,001. हे 10 मधून 9 गेले, 1 राहिले. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0. आणि 10 मधला 1 तिकडे घेतला होता, इथे राहिले 9. म्हणजे हे काय आलं, 90,001 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 90,001. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1, 90,001. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. काल 18 प्रश्न झाले होते, आज पण 18 झाले पाहिजेत. बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय आहे, 7, 2, 4, 8 व 0 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. म्हणजे 7, 2, 4, 8, 0 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करायचे, त्याच्यापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. ती तयार झालेली संख्या कोणती. तर पहा, 7, 2, 4, 8 आणि 0 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. 5 अंकी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या लिहायची. तर हे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. म्हणजे दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे. हे 7, 2, 4, 8, 0 याच्यापैकी सर्वात मोठा कोणता आहे, हा 8 आहे. मग हा 8 घ्या अगोदर. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा लहान 7 आहे, 7. त्याच्यापेक्षा थोडासा लहान 4. त्याच्यापेक्षा 2 आणि 0. म्हणजे उत्तर काय येईल, 87,420. 420. 87,420 उत्तर आएगा, है कि नहीं. 87,420 पर्यायात आहे का, आहे गुरुजी. किती आहे पर्याय क्रमांक 3, 87,420. 87,420 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. श्रेया नरखेडकर, जोगदंडे, तिडके, मुळे, मस्के, श्रावणी, फुटाणे, अनुष्का धबाडे, मंदाडे. चला, लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा.
चला, विद्यार्थी लाईव्ह तासिकेला तर भरपूर असतात, लाईक मात्र खूप कमी असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी 5:45ची तासिका आहे, 5:40ची जी तासिका आहे, त्या तासिकेमध्ये आपण रेषा, बिंदू, रेषाखंड, किरण, कोन, कोनाचे प्रकार, त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार या 3 घटकावरील 3 ते 4 घटकावरील संभाव्य प्रश्नांची ती तासिका होती. आज भाग 2 होता, काल भाग 1 होता. तुम्ही जर पाहिली नसेल तर ती सर्वांनी पहा. आपल्याला 8 वाजता लागलीच सराव पेपर क्रमांक 13, सराव पेपर क्रमांक 13ची लिंक येणार आहे. तो सराव पेपर क्रमांक 13 सर्वांनी सोडवा. जास्तीत जास्त अभ्यास करा. आपल्याकडे फक्त 29 दिवस राहिलेले आहेत. किती दिवस राहिलेत नवोदयच्या परीक्षेला? 29 दिवस. कारण की आज 21 तारीख आहे दादा. आज किती आहे? 21 तारीख आहे. काल महिना, एका महिन्याच्या नंतर 20 तारखेला आपल्याला परीक्षा द्यायची, तरी आता दिवसावर आलेला आहे. हळूहळू तासावर येतं हे. जास्तीत जास्त अभ्यास करा, सराव करा. गणिताचा पहिल्या घटकापासून बुद्धिमत्तेचा, भाषेचा दररोजचं वेळापत्रक ठरवा. मी आज गणिताचे दररोजचं हे 2 घटक मार्गदर्शिकेतील सोडवा. त्याच्यानंतर 1 ते 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवा. तुमच्याकडे जेवढी जास्तीत जास्त पुस्तकं आहेत तेवढ्या पुस्तकातील गणिताचा सराव करा. जेणेकरून काय होतं, सराव केल्यामुळं काय होतं, म्हणजे प्रश्नांची भाषा आपल्या लक्षात येते. काय असतं माहिती आहे का, तुम्हाला सांगू का? साधा आणि सोपा प्रश्न असतो नफा तोट्यावरचा. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणात सांगतो. नफा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? लाभ म्हणतो. त्यालाच आपण फायदा म्हणतो. नफ्यालाच हे काय समानार्थी शब्द आहेत? कोणते? लाभ, फायदा. कधी प्रश्नामध्ये किती लाभ झाला विचारते, किती फायदा झाला विचारते, किंवा किती नफा होईल विचारते. कधी कधी काय विचारते? तोटा. तोट्याचे बघा, हानी, किती हानी झाली, किती रुपयाची हानी झाली, हा तोट्याचा समानार्थी शब्द आहे. नुकसान, तोटा, हानी, नुकसान, म्हणजे हे काय आहेत? नफ्याचे समानार्थी शब्द आहेत. तुम्ही जेवढे जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल त्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची भाषा लक्षात येते आणि आपल्याला नवोदयला जास्तीत जास्त काय असतं? शाब्दिक उदाहरणे असतात. बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, सात भिन्न अंकापासून तयार होणारी लहान संख्या व 6 भिन्न अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? काय म्हणते बघा, 7 भिन्न अंकापासून तयार होणारी लहान संख्या व 6 भिन्न अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. हे 7 अंकी लहान संख्या, 6 भिन्न अंकापासून काय म्हणते? लहान संख्या. म्हणजे काय? हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे आपले काय आहेत? अंक आहेत. मग याच्यातले आपल्याला काय करायचे? लहान संख्या काढायला, म्हणजे लिहायला सांगितलं. कारण सर्वात लहान अंक कोणता हो? 0 आहे. 0 अगोदर घेता येतो का? नाही. त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या, 1, त्यानंतर 0, 2, 3, 4, 5, 6. हे झाली का 7 अंकी? झाली. काय झाली? 10,23,456 7 अंकी लहान संख्या. सगळे अंक भिन्न. 8 काय आहे? भिन्न अंकापासून तयार होणारी व 6 भिन्न अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. आता 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंक भिन्न असलेली मोठ्यात मोठी. मग तर दिलेल्या, म्हणजे आपले अंक 0 ते 9, त्याच्यापैकी मोठा अंक कोणता आहे? 9. त्याच्यानंतर 8, 7, 6, 5, 4. काय झाली संख्या? 6 अंकी म्हणले 1, 2, 3, 4, 5, 2 2, 4 आणि 2, 6. 9,87,000, 9,87,654. ही काय झाली? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली.
आणि 7 अंकी लहानात लहान संख्या विचारले, संख्येतील फरक विचारलाय, मग वजाबाकी करा. 10,23,456 वजा 9,87,654 वजाबाकी करा. 6 मधून 4 गेले 2 राहिले, 5 5 गेले 0, 14 मधून 6 गेले 8 राहिले, इथे राहिले 2, 12 मधून 7 गेले 5 राहिले, इथे राहिला 1, 11 मधून 8 गेले 3 राहिले, 9 9 गेले 0, 35,802. पर्याय क्रमांक 2 35,802 आणि पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? काय तर अवघड आहे का? काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहेत, है का नाही? जानवी राऊत, अभिजित गोरे, यादव, मंदाडे, घायाळ, घाटाळ, धबाडे, झोले, गुगे, अनुष्का, शेख, वेदांत धर्मे, मस्के, मुळे, जोगदंडे. चला मी लाईक केले, कानवटे, मोहित, चेतन, रणदिवे. चला लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 3,5,7,9 व 0 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? 3, 5, 7, 9, 0 या अंकापासून अंक काय दिले? 3, 5, 7, 9 आणि 0 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. म्हणजे अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करा, त्यानंतर आपण बघू काय होते. मोठी संख्या जर तयार केलं तर मोठा अंक कोणता आहे? 9. हा 9 घेतला, त्याच्यापेक्षा लहान 7, त्याच्यापेक्षा लहान 5, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 0. म्हणजे हे काय झाले? 97,530 हे तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या झाली. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले? तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या विचारले. मग आपण जर असं जर घेतलो 97,530 आहे का नाही, त्याच्याऐवजी आपण 503 जर घेतलो तर काय होऊ लागले? लहान संख्या तयार होऊ लागली, बरोबर आहे. तर 530 होऊ लागली होती, इथं 503 होऊ लागले. मग आपण आता पर्यायाकडे पहा. 90,573, 97,500 हे 97,000 हे येईल का नाही? मोठ्यात मोठी म्हणजे 97,000चे येतील. 97,530 ही विषम संख्या आहे का नाही? ही समसंख्या आहे, ही येणार नाही. 97,503 आणि 97,053. मग आता ह्याच्यापैकी मोठी कोणती आहे? तर 97,503 ही संख्या मोठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. हे सॉरी, पर्याय क्रमांक 3 हो. सॉरी एक्स्ट्रीमली व्हेरी 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 सॉरी. $97,503 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. घाटाळ, जोगदंडे, साळवी, फुटाणे, गोरे, लांडगे, कुणाल. चला लाईक करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न 0,3, 6, 8 व 9 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येमधील फरक किती? काय म्हणते बघा, अंक दिलेत त्याच्यापासून आपल्याला ते अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत किंवा एकदाच लिहायचे आहेत. ते लिहिल्याच्या नंतर
त्याच्यापासून तयार होणारी 5 अंकी म्हणजे आहेतच अंक 5, मग ती संख्याच तयार होईल कोणती? 5 अंकी. मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती? मग अंक काय काय दिलेत दादा? 0, 3, 6, 8 आणि 9. तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती? मग आपण काय करू? आधी मोठी संख्या तयार करू. 9, 8, 6, 3, 0. 98,630 ही काय झाली? मोठी संख्या झाली. त्याच्यानंतर लहान संख्या तयार करू. लहान अंक अगोदर घ्या 0. दिलेल्या अंकापैकीच घ्यायचे आपल्याला, घेता येत नाही म्हणून 3 घ्या. त्याच्यानंतर 0, 6, 8, 9. 30,689 ही लहान संख्या झाली. मग यातील फरक काढायचे. 98,630 वजा 30,689 वजा बाकी करा. 10 मधून 9 गेले 1 राहिले, 12 मधून 8 गेले 4 राहिले. तर 10 कुठले आणलो गुरुजी? इथला हातचा इथं घेतला 10 झाले, 10 मधून 9 गेला 1 राहिले, इथं राहिले 2, 2 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 12, 12 मधून 8 गेले 4 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या 15, 15 मधून 6 गेले 9 राहिले, इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले 7, 7 मधून 0 गेले 7 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले, म्हणजे 67,941. 67,941 पर्याय क्रमांक 4. 67,941 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, सैनिकी स्कूलची परीक्षा केव्हा आहे बारगजे? सैनिकी स्कूल, सैनिकी स्कूल कधी आहे दादा? 28 जानेवारी 2024. सैनिकी स्कूलची कधी आहे? 28 जानेवारी 2024 रोजी आहे. नवोदयची 20 जानेवारी 2024. आलं? कळालं? चला, वेळ झाली आहे. चला, वा वा, धन्यवाद साहेब. चला, घेऊ एवढे 1-2 घेऊ का सर प्रश्न? कसं करू सांगा? तर वेळ झाली आहे म्हणून तुम्ही टाकत आता, तर विचारूनच करावं लागेल तुम्हाला. अरे बाबा, परीक्षा आल्या 29 दिवसावर. मला तर शिकवूच वाटणं गेले हो. थंडगार थंडी वाजलेली आहे. पहाटेची तासिका, आताची तासिका, लगेच 8 वाजता तासिका आहे. परीक्षा आली आहे, थोडं काळजी घ्या. कशाची? थंडीची नाही, परीक्षेची. आणि थोडं जास्त वेळ अभ्यास करा. काळजी घ्या म्हणल्यानं तासिका बंद कर चाल आणि पांघरून घेऊन मस्त झोप चाल. झोपू नका. परीक्षा जवळ येऊ लागली आहे दिवसेंदिवस. आजपासून 29 दिवस, उद्या 28 दिवस. 3, 0, 5, 7 व 8 या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. अंक काय दिले? 3, 0, 5, 7, 8 या अंकापासून किती अंक दिलेत? 1, 2, 3, 4, 5. 5 अंक दिलेत. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, हे 5 अंकी. पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या अंकापैकी अगोदर मोठी संख्या बनवा, त्याच्यानंतर आपल्याला सम येते का नाही बघायचं. नाही आली तर सम करू आपण त्याला. मोठी संख्या म्हणजे 8 अगोदर, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, 3, 0. 87,530 उत्तरच सम आलं किंवा मोठी संख्या बनवलेलं, मग हेच उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 3, 87,530 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न 1,3,0,9 व 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पहा, 1, 3, 0, 9 आणि 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे. एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे हे अंक वापरायचे एकदाच आणि ह्याच्यापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधायचं आहे. पाच अंकी मोठ्यात तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हणजे मोठा अंक अगोदर 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 3, 1, 0, 97,310 हे दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, 97,310. आलं का लक्षात? चला, चॅट वाचत नाही, प्रश्न भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला एकाच घटकामध्ये 29 दिवस निघून जातील. बाकीचे घटकाचं रिव्हिजन कधी होणार? बरोबर आहे का नाही? पुढचा प्रश्न आपल्यासाठी, मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या व लहानात लहान 8 अंकी संख्या यातील फरक किती? काय म्हणतंय? मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या आणि लहानात लहान 8 अंकी संख्या यातील फरक किती? मग 8 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला काढायचे. मग 8 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1 लिहिलं. राहिले 7 अंक. 8 अंकापैकी 1 लिहिला, 7. सगळे शून्य देऊन टाका. म्हणजे ही काय होईल? 1, 2, 3, 4, 5, 6. किती द्यायचे शून्य? 7 द्यायचे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सॉरी, 7. इथं 8 नाही हो, इथं 7 अंकी आहे. 7 अंकी नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. इथं 8 अंकी लहानात लहान. 8 अंकी लहानात लहान संख्या काय झाली? ही संख्या 1 कोटी. बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1 कोटी. मग आता या 1 कोटीमधून 7 अंकी मोठ्यात मोठी, हे 7 अंकी मोठ्यात मोठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 यातील फरक किती? वजाबाकी करा. 10 मधून 9 गेले. 1, 0, 0, 0, 0, 0 आणि इथं काय येईल आता? इथला हातचा इथं घेतला होता, इथं राहिले 9. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. 1 कोटीमधून 99,99,999 वजा गेले तर 1च राहील की हो. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आलं? कुंभार, संजय अवारी, घायाळ, लवाटे, जानवी, घुगे, कोकरे, अभिजित, नंदू, जोगदंडे, पाटील, पगारे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? दिलेल्या पर्यायातली मोठ्यात मोठी संख्या शोधायचे. पर्याय क्रमांक 1, 7,122, 7,211, 7,212, 7,221. सगळ्या चारही संख्या 7,000 पासून सुरुवात होणाऱ्या आहेत. बरोबर आहे. मग आता काय करायचे? ह्याच्यातली मोठ्यात मोठी. मग हजार स्थानी 7 आहे, समान आहे. त्याच्यानंतर शतक स्थानी चालायचं. आता शतक स्थानी इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. आपल्याला मोठ्यात मोठी म्हणजे ही 1 असलेली येणार नाही, 2 असलेली. आता तिन्ही पर्यायात हजार आणि शतक स्थानी सारखा अंक आहे. मग आता असल्या त्याच्या पुढं चालायचं दशक स्थानी. इथं दशक स्थानी 1 आहे, इथं बी 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे काय होईल? ही 1 1च्या येणार नाहीत, ही 2ची असेल. मोठ्यात मोठी विचारली आहे म्हणून 7,221. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल.
पर्याय क्रमांक 4. आता ही 211, ही 212 आणि ही 221 हीच मोठी झाली ना, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. 4300 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 0 गुणिले 10. बाबा किती मोठा गुणाकार आहे. आता किती अवघड आहे. 4300 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 0 गुणिले 10. एवढा मोठा गुणाकार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 0 0 गुणिले 10 गुणिले 0 गुणिले 10. आता हे 10 गुणिले 10 किती झाले? 100. मग हे 12900, त्याच्या पुढे 100चे 2 शून्य द्या गुणिले 0, म्हणजे उत्तर काय येईल? 0च येईल. उत्तर काय येईल? 0च येईल. गुणा हे 1 2 3 4 5 हे पाचही संख्या गुणाकाराच्या रूपात यांची मांडणी केली आहे. असं जर असेल आणि त्याच्यामध्ये एखादी अंक किंवा संख्या जर 0 असेल तर त्याचं उत्तर काय येतं? 0 येतं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. 0 पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? काय म्हणते? 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 4 वेळेस 9 लिहायचं. 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 4 अंकापैकी 1 लिहा, बाकीचे 0 लिहा. यांची बेरीज 9999 मध्ये 1000 मिसळलं तर 10999. 9 9 9 9 1 10. उत्तर काय येईल? 10999. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 10999. पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि आपल्या ग्रुपवरती लागलीच 8 वाजता आपल्याला नवोदय सराव पेपर क्रमांक 13 येणार आहे. तो सर्वांनी सोडवा. सकाळी वेळ नसेल तर शाळेतून आल्यावर सोडवा. 2 तास वेळ आहे त्याचा. घड्याळ लावून 2 तासामध्ये पेपर सोडवा. टंगळमंगळ करत सोडवू नका. आलं लक्षात? चला या ठिकाणी थांबू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.